नमस्कार. पुण्यातील चांदणी चौकाच्या वर बांधण्यात आलेल्या पुलाच्या निमित्तानं एक मोठंच राजकारण पुण्यात रंगलंय. म्हणजे सरकार विरोधातली मंडळी या पुलाला अगदीच किरकोळ पूल संबोधतायत, छटाकभर पूल म्हणतायत. काही ज्यांनी खोऱ्याने प्रसिद्धी ओढली अशा लोकांचा सूर्योदय आत्ता झालाय, अरुणोदय आत्ता झालाय आणि त्याला काही जण छटाकभर पुलाचा किती गाजावाजा, किती प्रसिद्धी असं म्हणतायत. विरोधकांचं वेगळंच चाललंय, सत्ताधारी पक्षात वेगळीच गणितं मांडली जात आहेत. त्या पुण्याच्या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट काय केली, त्यांनी सांगितलं की मला आता असह्य झालंय, हे सगळं सहन करणं पलीकडे जात आहे, मला संपवून टाकण्याची सगळ्यांचं लोकांचं चाललेलं आहे, माझं अस्तित्व मिटवून टाकण्याची सुपारीच जणू लोकांनी घेतली आहे. असं कोणाचंही नाव न घेता चंद्रकांत पाटलांच्या वरती आधुनिक नेते असं म्हणत त्यांनी बऱ्यापैकी शरसंधान साधलेलं आहे. याच मेधा कुलकर्णींनी आणखी एक पोस्ट याआधी केलेली होती आणि ती म्हणजे पुण्यातल्या त्यांच्या कोथरूड भागातल्या रस्त्यावर एक दारू पिलेला माणूस फोनवर बोलत होता. त्याला अटक करण्यासाठी त्यांनी पोलिसांना बोलवलं, तो कुठलाही विचारलं आणि मग तो गेला निघून. आणि हे रात्रीच्या वेळी कसं भयप्रद आहे, अवघड आहे हे दाखवण्याचं त्यांनी सांगितलं होतं. मेधा कुलकर्णी मागच्या काही दिवसापासून भाजपच्या विरोधामध्ये प्रचंड अग्रेसिव्हली आता बोलू लागलेले आहेत. म्हणजे आपण असं गृहीत धरूया की कोथरूडमध्ये तिकीट नाकारल्यावरून मेधा कुलकर्णींचा चंद्रकांत पाटलांच्या वरती राग आहे असं आपण गृहीत धरूया. आणि चंद्रकांत पाटलांच्या विरोधात त्यांनी केलेली पोस्ट सुद्धा त्याच रागाच्या भावनेतून होती असं गृहीत धरूया. पण पुण्यातील रस्त्यावर मध्यरात्री एक दारू पिलेला माणूस आपली मोटरसायकल कडेला लावून फोनवर बोलत बसलाय. त्याच्याकडून कसला आलाय धोका? तो जोरात बोलत होता त्यामुळे झोप मोडली होती, हा त्रास असू शकतो. पण तो व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांना त्यांनी सांगितलं की जरा लवकर येत जा, मी तुम्हाला पोलिसांच्या त्या बाहेर येऊन त्या माणसाला म्हणतायत की तुम्हाला मी पोलिसाच्या हवाली करणार आहे, थांब बाबा, जाऊ नको, कुठे राहतो, कुठल्या भागात, नाव काय तुझं, गाव काय तुझं, हे सगळे प्रश्न विचारून झालेत. आणि त्याद्वारे राज्याच्या गृहमंत्र्यांनाच त्यांनी टार्गेट करून विचारलं की बघा, तुमचे पोलीस कॉल केल्यावर येत नाहीत. गृहमंत्र्यांनाच. चंद्रकांत पाटलांची जात मराठा म्हणून त्यांना टार्गेट करणं समजू शकतो, पण कुलकर्णी आडनावाच्या महिलेने देवेंद्र फडणवीस नावाच्या गृहमंत्र्यांना या स्वरूपात टार्गेट करून व्हिडिओ करणं जरासं मला आश्चर्यकारक वाटलं. असो, भीती कोणालाही कशीही वाटू शकते, त्यामुळं त्या भीतीला व्यक्त करणं आणि समाज माध्यमावर व्यक्त करणं गैर नाही आहे. अर्थात ते पार्टीच्या हिताचं आहे की नाही याचा विचार त्यांनी करायचा आहे, त्यांच्या पार्टीनं करायचा आहे, तो आपण करण्याची आवश्यकता नाही आहे. मला फक्त प्रश्न एवढाच पडला की मेधा कुलकर्णींच्या या गोष्टीचं समर्थन करणारे काही दिवसापूर्वी अशीच अभिव्यक्ती माध्यमातून आणि समाज माध्यमातून करणाऱ्या पंकजा मुंडेंच्या विषयी काय बोलत होते. हेच ना, निकष लावायचा आहे तर दोन्हींना सारखा लावला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. कारण पंकजा मुंडे ही अशा स्वरूपाची अभिव्यक्ती करत होत्या की भाजपात मला कदाचित पात्र समजलं जात नसावं, या म्हणाल्यात माझ्या अस्तित्वाला मिटवण्याचा प्रश्न आहे, याआधी चांदणी चौकातल्या पुलासाठी मीच काम केलं आहे हे सांगताना त्यांनी पुरावे दिले. मी कसं केलंय, गडकरी कसं म्हणाले होते, इकडेही तसंच झालंय. 2014ला मीच यात्रा काढली होती, सरकार येण्यासाठी प्रयत्न केले होते असं पंकजा मुंडे म्हणाल्यात. 2 महिला आहेत, दोन्हीही पक्षात सध्या उपेक्षित आहेत. एकीने भावना व्यक्त केल्या की तो अहंकार आणि दुसरीने व्यक्त केल्या की ती मात्र अभिव्यक्ती, असा दुहेरी न्याय लावता येणार नाहीये. इतकंच मला या प्रकारात इतकंच सांगायचं आहे. मुद्दा पुढचा. भारतीय जनता पक्षाने कोणाला संधी द्यावी, कोणाला देऊ नये हा भाजपचा विषय असला तरीही कसब्याच्या निवडणुकीत जे ब्राह्मण नावाचं अस्त्र मुक्ता टिळकांच्या नंतर काढल्या गेलं आणि त्या अस्त्राचा परिणाम म्हणून भाजपचा उमेदवार पराभूत झाला आणि तिथे ब्राह्मणेतर
आणि भाजपेतर अशा उमेदवाराला विजय मिळाला आणि त्यावरून भाजपपासून पुण्यातला ब्राह्मण दुरावतोय अशी चर्चा सुरू झाली. नेमकं तेच अस्त्र कोथरूडमध्येही काढलं जात आहे. पुन्हा तेच, ब्राह्मण बहुसंख्य असलेल्या भागात ब्राह्मणाला प्रतिनिधित्व दिलं जावं आणि ते दिलं जाणार नसेल तर आम्ही भाजपच्या सोबत नाही. जातीवर जेव्हा जाल तेव्हा मला एक प्रश्न विचारायचा आहे. तो छोटासा प्रश्न आहे. ज्या भागात ब्राह्मण बहुसंख्य नाहीत तिथे ब्राह्मणांचं नेतृत्व उभा करणाऱ्या पक्षाने इथे बहुसंख्य नाहीत म्हणून त्या नेतृत्वाला नाकारलं तर काय करायचं? एका ठिकाणी बहुसंख्य आहेत म्हणून तुम्ही म्हणू शकता की इथे असलंच पाहिजे, पण जिथे संख्या नसतानाही नेतृत्व दिलं जात आहे तिथे काय करायचं? सांगलीच्या आमदारांनी सांगलीत बहुसंख्य नसतानाही विजयी व्हायचं ते ब्राह्मण या आधारावर की जनसमर्थन या आधारावर, हा प्रश्न मला पडतो. म्हणजे माझं त्यावेळेलाही कसब्याच्या वेळेला मी म्हटलं होतं की अल्पसंख्याक असलेल्या ठिकाणाकडून तुम्हाला प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा असते. पायलीच्या 50 संघटना त्या पुण्यात निघाल्यात ब्राह्मण जातीच्या. 3.5% जवळपास 350 संघटना पुण्यातल्या गल्ली बोळात काम करतात. गल्ली बोळात 500च्या वर मतं न मिळू शकणारे आनंद दवे आणि अगदी 50,000साठी पुरस्कार आणि पाठिंब्याची पत्र विकणारे अजून कोणते, ते गोविंद बागेतले कोण, तेही तुम्हाला माहित आहे. या सगळ्या लोकांनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी, स्वतःच्या राजकीय लाभासाठी जे दुकान पुण्यात लावलंय ना, त्या दुकानाला बळ मिळावं आणि त्यांना यातूनच बळ मिळणार आहे हे लक्षात घ्या. यातूनच. कारण संघटनांना विचारलं पाहिजे, संघटनांना जोपासलं पाहिजे, गोंजारलं पाहिजे. या एका भावनेतून वेगवेगळे राजकारणी या संघटनांच्या प्रमुखांना जवळ करू लागतात आणि केवळ त्याच एका मुद्द्यावरती, कसब्यात आमची चलती आहे, कोथरूडला आमची चलती आहे, आम्ही इकडे स्ट्रॉंग आहोत, आम्ही तिकडे स्ट्रॉंग आहोत. तुम्ही तिकडे स्ट्रॉंग म्हणून कराल, पण इकडे जे स्ट्रॉंग नाहीत त्यांचं काय, हा प्रश्न आहे. संघटना करताना महाराष्ट्रातून पाठबळ उभं करावं म्हणून फिरणार आणि महाराष्ट्रात ज्यांची बाजूच लंगडी आहे अशा माणसांना वाऱ्यावर टाकत तुम्ही तिकडे मनमानी करणार. यांची अवस्था काय होईल याचा विचार करताय का? तो केलाच पाहिजे असं माझं मत आहे. कोथरूड काय, कसबा काय, किंवा अजून कोणता मतदारसंघ काय, जेव्हा आपण ब्राह्मण म्हणून तिथे कोणाला महत्व देणं अथवा कोणाला पाडणं हा विचार करू लागाल तेव्हा ही सगळी मतं डायव्हर्ट करण्यासाठीची एक सोपी ट्रिक आहे हे लक्षात घ्या. माझ्या मेधाताईंना कुठलं पद मिळू नये अशी माझी धारणा नाही आहे, अजिबात धारणा नाही आहे. त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये यशाची कमान त्यांची वाढत राहावी. उद्या चंद्रकांत दादांनी हा मतदारसंघ सोडल्यावर त्यांनाच तिथून तिकीट मिळावं. त्यांनी मतदारसंघ बांधलाय असं जर कोणी म्हणत असेल तर हा मतदारसंघ ना चंद्रकांत पाटलांचा आहे ना मेधा कुलकर्णींचा आहे. तो मतदारसंघ कोथरूडमधल्या लोकांचा आहे, ज्यांनी वर्षानुवर्षापासून कोणाच्या मागं उभं राहायचं याचा निर्णय घेतलाय. त्या भागात काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याचा हा मतदारसंघ असतो, कोणत्या व्यक्तीचा नाही. एका विचारधारेचा तो भाग असतो. त्या विचारधारेशी प्रतारणा करून ज्यांनी हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या ते जातीच्या गोष्टी करू लागले की मग मात्र प्रश्न विचारावासा वाटतो. मेधा कुलकर्णी यांच्या या भावना आपण समजू शकतो, पण त्या भावनांचा वापर करून कोणी त्या मतदारसंघात जातीय दुही पसरवण्याचं काम करणार असेल तर त्याला रोखलंच पाहिजे. आणि मेधा कुलकर्णींच्या विषयात सहानुभूती ठेवणाऱ्यांना मला सांगायचं आहे की आपण अशाच भावना व्यक्त केल्या म्हणून पंकजा मुंडेंना विलन ठरवलेलं आहे. आता मेधा कुलकर्णींना याच अभिव्यक्तीसाठी हिरो ठरवता येणार नाही. इतकंच. नमस्कार.